वेलकम टू स्लिम राईट. आपण नेहमी ऐकतो सीड्स खा, ते खूप न्यूट्रिएंट पॅक्ड आहेत. पण ते कसे खायचे आणि त्याचा मॅक्झिमम फायदा कसं खाल्ल्यावर मिळेल हे आज मी सांगणार आहे तुम्हाला. पहिले आपण घेऊया बदाम. बदाम म्हणजे आल्मंड्स. आल्मंड्समध्ये भरपूर प्रमाणात भरपूर व्हिटॅमिन ई असतं, कॅल्शियम असतं, हार्ट पेशंटसाठी चांगलं असतं आणि शुगर कंट्रोल पण ठेवतं. तर हे बदाम आपण पाण्यात भिजवायचे रात्री, ओव्हरनाईट सोक केले की पाणी फेकून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आणि बदाम खायचे. दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे अक्रोड, वॉलनट्स ज्याला म्हणतो. वॉलनट्समध्ये यू ऑलरेडी नो की हे ब्रेन फूड तर आहेच आहे, ब्रेनसाठी चांगलंच आहे, पण इन्फ्लमेशन सुद्धा फाईट ऑन करतं. त्यामुळे मेनोपॉझल लेडीजमध्ये किंवा ज्यांना खूप इन्फ्लमेशन होत असेल त्यांनी हे अक्रोड नक्की ट्राय करा. अक्रोड सुद्धा रात्री भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी पाणी फेकून द्यायचं आणि मग अक्रोड खायचा. एकपेक्षा जास्त नाही. तिसरं फ्लॅक्सीड्स. फ्लॅक्सीड्स म्हणजे अळशी. अळशी कशी खायची? तर अळशीमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. हे फॅटी ॲसिड्स आपल्या हार्ट हेल्थला खूप उपयुक्त असतात, शिवाय इन्फ्लमेशन कमी करतात. त्यामुळे हे कसे खायचे? तर हे रोस्ट करायचे म्हणजे भाजायचं, त्याची भरपूर लसूण घालून चटणी करू शकता किंवा नुसतंच तुम्ही कर्डमध्ये दह्यामध्ये असं पावडर म्हणून स्प्रिंकल करू शकता, असं खाऊ शकता. सब्जा सीड्स. सब्जा सीड्स म्हणजे फायबरसाठी बेस्ट. सब्जा किंवा चिया सीड्स घ्या तुम्ही. ह्याच्या म्हणजे तुळशीच्या बिया असं पण घेऊ शकता. ह्या बिया काय करतात तर मॅक्झिमम आपल्याला फायबर देतात आणि शिवाय ओमेगा फायबर दिल्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी होतं, शिवाय पुअर डायजेशनला फाईट आउट करतं आणि त्यामुळे ह्या सुद्धा बिया तुम्ही कधीही सोक करून ठेवू शकता, अर्धा तास सुद्धा, आणि त्या घेऊ शकता पाण्यात सकट. आता पंकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्या इतक्या इम्पॉर्टंट आहेत कारण त्या झिंक देतात. झिंक कशासाठी लागतं तर इम्युनिटीसाठी, आणि शिवाय किडनी स्टोन, ब्लॅडर स्टोनला फाईट आउट करतं. शिवाय लहान मुलांमध्ये माहितीये का हे डिवर्मिंगचं काम करतं. त्यामुळे हे खूप खूप पंकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया इम्पॉर्टंट आहेत. या तुम्ही 1 तास पाण्यात सोक करून ते पाणी फेकून त्या बिया खायच्या किंवा रोस्ट करून चटणीत किंवा काय पावडर म्हणून कर्डमध्ये घालू शकता. सनफ्लॉवर सीड्स ह्याच्यात भरभरून प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असतं. सेलेनियम अंडरलाईन, ओके. हे असल्यामुळे डायबिटीज कमी होतं, शुगर तुमची कमी होते, इन्फ्लमेशनला फाईट आउट करतं. त्यामुळे सनफ्लॉवर सीड्स खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. सूर्यफुलाच्या बिया. आता ह्या कशा घ्यायच्या? एक तर तुम्ही 1 तास भिजवून ठेवा, पाणी फेकून द्या आणि बिया खा, किंवा पावडर करून रोस्ट करून पावडर करून खाऊ शकता. आता तीळ, पांढरे तीळ, काळे तीळ, काहीही. हे तीळ जे आहेत ते काय इम्पॉर्टंट माहितीये? कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात कॉपर असतं. कॉपर काय करतं तर हिमोग्लोबिन बनवतं, आणि लेस हिमोग्लोबिन, कमी हिमोग्लोबिन असेल तर आपण ॲनेमिक बनतो. त्यामुळे ॲनेमिया दूर करण्यासाठी हे तीळ हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ते कसे खायचे? तर भाजून आपण चटणी करू शकतो किंवा कधी भाजून त्याचे पावडर करून कुठे घालू शकतो. तसंच त्याच्याबरोबर पॉपी सीड्स म्हणजे ज्याला म्हणतो आपण खसखस, आपल्या मसाल्यात नेहमी वापरतात, तर ती खसखस पण खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण हे एवढूसे सीड्स पण त्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, म्हणून आपण खूप खूप कमी म्हणजे 1 चिमूट वापरतो, ओके. ती सुद्धा भाजून घेऊन मग वापरा किंवा दुधात किंवा पाण्यात सोक करून ठेवा, भिजवून ठेवा आणि मग ते वापरा. तसंच कॅल्शियमसाठी तीळ सुद्धा खूप छान आहेत, उपयुक्त आहेत, ओके. त्याच्यानंतर लास्ट म्हणजे मेथी. मेथी दाणे. मेथी सीड्स हे काय इम्पॉर्टंट आहे? कारण हे शुगर स्पाइक्स होऊन देत नाही. त्यामुळे तुम्ही बघाल की शुगर पेशंट्स हे कायम नेहमी भिजवून रात्रभर भिजवतात, ते पाणी पण पितात आणि बिया खाऊन घेतात. तर हे नुसतं शुगर पेशंटसाठी नाही, तर आपल्या लेडीजमध्ये पिरियडचे क्रॅम्प्स कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर असे तुम्ही हे न्यूट्रिएंट पॅक्ड सीड्स हे आपल्या आहारात इन्क्लूड करा आणि तुमचा तुम्ही फरक जाणून घ्या. स्टे फिट विथ स्लिम राईट.